सांग तू माझा होशील ना. नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय पीपिंग मून मराठी. म्हणजे प्रेम म्हणजे मानवी जीवनातील एक सर्वव्यापी वेगळी शक्ती असं म्हणता येईल. आणि याच प्रेमाचा दिवस, प्रेम व्यक्त करण्याची भावना आणि प्रेम करण्याचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे. आणि या खास दिवसाच्या निमित्तानं आपल्यासोबत प्रेमात आकंठ बुडालेली एक गोड जोडी आहे. आणि ही जोडी म्हणजे अभिनेता दिग्दर्शक विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे. खूप खूप स्वागत आहे दोघांचं. आणि या प्रेमोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा दोघांनाही. कसे आहात दोघे? काय मस्त धमाल मज्जाच चालली आहे. आणि सॉर्ट ऑफ हे झाल्यानंतर आम्ही एंगेजमेंट असं आम्ही ज्याला म्हणतोय ते झाल्यानंतरचा पहिलाच पहिला व्हॅलेंटाईन्स Valentine's डे आहे, त्यामुळे तो तेवढा खास आहे. याआधी व्हॅलेंटाईन्स डे झाले पण ते असे सगळ्यांना माहीत नव्हते, ते आमच्यातच होते. आता पहिल्यांदाच इतकी माणसं त्याच्यामध्ये सामील होत आहेत, इतकी माणसं त्यांच्या शुभेच्छा पाठवत आहेत. खरंच छान मज्जाच वाटते. म्हणजे मालिकांच्या सेटवर झाले तर खरं खुरं होतंय. पण शिवानी तुझ्यापासून सुरू करेन. हा जादूगार तुला कुठे सापडला? सो 10-11 वर्षांपूर्वी विराजसने एक नाटक लिहिलं होतं अनाथेमा म्हणून, आणि त्यामध्ये मी काम केलं होतं. आणि खरं तर तो माझ्या आधी माझ्या आईला ओळखायचा, कारण माझी आई पण पुण्यात नाटक बसवायची आणि नाटकाच्या सर्कलमध्ये ती ऍक्टिव्ह हा, होती. त्यामुळे हिला खास करताना आमच्यासाठी रांगोळी काकूंची मुलगी अशी असं होती म्हणून की मी होते. आणि त्यामुळे हा एक डिरेक्टर म्हणून आधी मी त्याला ओळखायला लागले, आणि मग हळूहळू आमची मैत्री होत गेली. आणि विराजस पहिल्याच क्षणात किंवा पहिल्यांदा कधी बघितलं आणि तेव्हा काय वाटलं होतं? त्याची आई शपथ सांगते, त्याची मजा अशी झाली. तो काय आहे? मला तिला माहितीये मला का माहितीये काय सांगणार. तू पण पहिली नजर म्हणल्यामुळे ते मला जास्त हसू आलं, कारण ते जे ती नाटक म्हणते त्याचा असा फॉर्मॅट होता की आम्ही अनेक सीन्समध्ये एकत्र असलो तरी माझ्या कॅरेक्टरचं आणि तिच्या कॅरेक्टरचं इंटरॅक्शनच व्हायचं नाही. त्यामुळे मी खरंच सांगतो, आम्ही किती एक 20-25 तरी प्रयोग केले असेल त्या नाटकाचे, तू अजूनही त्या नाटकात काम करेपर्यंत. आणि मी एकदाही मला रिकलेक्शनच नेहमी स्टेजवर हिच्याकडे कधी बघितल्याचं. आणि किस्सा काय आमचे नाही, कॅरेक्टर्स बोलायचेच नाही, आमचे characters म्हणजे बोलायचे बघायचे नाही. पण त्यानंतर नाहीत ही पुण्यात एकमेकांकडे. असायची, मी मुंबईत असायचो. त्यामुळे आमची तालीम मुंबईत व्हायची, यांची तालीम पुण्यामध्ये व्हायची. अगदी नाटकाच्या आदल्या दिवशी येऊन पटकन एक चक्री मारायची की प्रयोग करायचा. त्यामुळे ते पहिल्या ह्याच्यात पहिलं काम वगैरे हे मला मी खूप प्रयत्न केलाय मी आठवायचा, पण मला आठवतच नाही हिच्याबरोबर काम केल्याचं. पण थँकफुली नंतर आम्ही एकाच नाटकाच्या ग्रुपचा भाग असल्यामुळे एकत्र काम नसलो करत तरी सारखे एकमेकांच्या नजरेस पडत होतो. आणि मग एक नाटक केलं पण आम्ही एकत्र, जे तूच लिहिलं होतंस. पण ते अगदी आता म्हणजे तोपर्यंत फक्त नजरेत पडत होतो, एकमेकांसमोर पडत होतो, धडपडत होतो. आणि कुठेतरी ते बघत असताना आधी ॲज फ्रेंड्स, मग ॲज कोवर्कर्स, कुठेतरी काहीतरी स्पार्क आला. आणि मला वाटतं हे स्पेशल नातं जे आहे तुमचं, ते म्हणजे सोशल मीडियावर तुमचे फोटोज वगैरे सगळे बघत होते, त्यामुळे कळत होतं की काहीतरी खास नातं आहे दोघांचं. आणि ते तुम्ही ऑफिशियल केलेलं आहे. सो कसं झालं ते प्रपोज? शिवानी सांग, कसा स्पेशल दिवस केला तुझ्यासाठी विराजसने? सो मला सरप्राईजेस खूप आवडतात, आणि म्हणजे आमच्या घरी बोलणी झालेली होती ऑलरेडी, सो घरच्यांना माहीत होतं. आणि मी हो म्हणणार लग्नाचा विषयही झाला झाला होता, होता. पण तिचा हट्ट होता की नाही ते सगळं ठीक आहे हो वगैरे, पण तरी सरप्राईजनी मला रिंग द्यायची की कधी कुठेही कर, घरी कर, जनरल बोलायला म्हणजे पण सरप्राईज इतकं होत होतं की जेव्हा ते डिस्कस करायचे, म्हणजे हा विराज जेव्हा माझ्या घरच्यांबरोबर डिस्कस करायचा, तेव्हा मी लिटरली की 1 मिनिट थांब, आत्ता बोलू नकोस, आत्ता फोन करू नकोस, मी बाहेर चालले 10 मिनिटांनी, मग तुला जे फोनवर बोलायचं ते बोल. की मग आम्ही मुद्दाम हे तिला हे केलं. कळू नये, तिला कळू नये, त्यामुळे तिने स्वतःपासूनही ते सरप्राईजच ठेवलं होतं. आणि त्यामुळे पंचायत व्हायची, कारण खूप गोष्टी ठरवायच्या असायच्या. आणि नाही हिच्याशी काही बोलू नाही शकत, कारण हिला काहीही बोललो तरी हिला पुढचा सगळा प्लॅन कळेल, या भीतीने असं तिच्या आसपास खूप काम करून झालं. आणि मग फायनली आय वाज की करून टाकू. कशी फिलिंग होती ती? काय 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 केलं त्या दिवशी विराजसने?
नाही मी हे फिलिंगचं मी Feeling मला सांगेन कॉन्फिडंट होतं कारण लग्न नक्की. करायचं ऑलरेडी ठरलं होतं. ती हो म्हणणारे मला माहित होतं. पण त्यामुळे मला असं वाटत होतं की खरं तर खूप मला हसायला येईल की अरे काय मला माहिती आहे असं वगैरे. पण जेव्हा विराजसनी केलं प्रपोज तेव्हा हे खूप क्लिशे वाटतं पण मला खरंच रडायला आलं आणि आय डिड नॉट एक्सपेक्ट दॅट पण कारण त्याच्या आधी ती स्वतःला खूप डिटेक्टिव्ह समजते की हा मला कळलंय वगैरे असं तिचं एक असतं. त्यामुळे मुद्दामून मी 1 महिना पुढे करणारे असे क्लूज रचत होतो. हो. त्यामुळे ती तोपर्यंत आल्यावर हा मला माहिती आहे पुढच्या महिन्यामध्ये अमुक वगैरे आणि एकदम टवाक त्यामुळे ते थोडंसं ओव्हरवेल्मिंग झालं. सो आता लग्न कधी असं सगळे विचारत असतीलच तुम्हाला, तर मीही विचारून घेते. नाही याचं उत्तर पहिले माझ्या आजीला सांगितलं जाईल मग सगळ्या जगाला. त्यामुळे तिला सांगत नाही तोपर्यंत मी कोणालाही सांगणार नाही आणि आमचं अजून ठरलंही नाही. म्हणजे अर्थातच आत्ता दोघांचंही मोठ्या सिरियल्स जस्ट संपल्या आत्ताच काही महिन्यांपूर्वी. त्यामुळे आता पुढचं सगळंच प्लॅनिंग चालू आहे. मी माझी पहिली फिल्म डिरेक्ट करतोय. त्यासाठी मी लिटरली या 4-5 दिवसात स्कॉटलंडला जाईन वगैरे. तर ते सगळं हिचे पुढचे प्रोजेक्ट्स लाईंड अप आहेत. तर त्यामुळे आता ते सगळं बघून दोघांचेही डेट्स, आईच्या डेट्स, सगळ्या घरच्यांच्या डेट्स असं तुम्ही सगळं खऱ्या manage आयुष्यात करून, हा. किती अनरोमॅन्टिक असतं प्लॅनिंग हे यातून लक्षात येते की आधी डेट्स बघू आपण शेड्यूल बघूया ही एक अशी गोष्ट आहे लॉजिस्टिक्स जिथं बघूया जिथं सिरियलचा शेड्युलर नसतो ते आपल्यालाच बघावं लागतं आणि आपल्या त्यामुळे ते चाललंय पण होईल. पण तुमच्या दोघांना मी काही प्रश्न विचारणार आहे ज्यामध्ये तुम्हा एकमेकांविषयी सांगायचं आहे. सो प्रश्न असे आहेत. पहिला प्रश्न मी विचारते, एकमेकांबद्दल फर्स्ट इम्प्रेशन काय होतं? मी फोटो दाखवू शकतो. विराजस बद्दल असं होतं की कारण मी त्याला डिरेक्टर म्हणून आधी बघितलं आणि ओळख झाली आणि त्यामुळे असं होतं की थोडा स्ट्रिक्ट आहे असं असं मला वाटलं होतं तेव्हा. कामाबाबतीत आहेच आहे. सामान्यत आहेच. येस. आणि तिच्याबद्दल फर्स्ट इम्प्रेशन ती लिटरली 10वीत ना 11वीत जात होती. त्यामुळे ती एक शाळेतली मुलगी होती, शाळकरी. फक्त त्या वेण्या नव्हत्या एवढाच काय तो फरक. त्यामुळे खूपच लहान आहे असं मला वाटायचं तेव्हा. दुसरं आहे की कोण जास्त रोमॅन्टिक आहे आणि कोण कसं रोमॅन्टिकली एक्सप्रेस करतं आणि कसं करतं? आय थिंक दोघांच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत एक्सप्रेस करण्याच्या. पण सरप्राइजेस विराजस जास्त देतो आणि मी खूप एलॅबोरेट प्लॅनिंग तिचं मोठं करते. असतं. मला अशा छोटे छोटे इंटरेस्टिंग सरप्राईजेस मला जास्त द्यावेशा वाटतात. म्हणजे रिलेशनशिपमध्ये शॉपिंग करणं असेल, डेट करणं असेल, ट्रिप प्लॅन करणं असेल, याच्यामध्ये उत्साह सगळ्यात जास्त कोणाचा असतो? मी शॉपिंग म्हणल्यावर मी पुढचं काय सांगितलं मी तुम्ही हात वर केला बरं होता. शॉपिंग किंवा ते प्लॅनिंग तीच करत असेल तर नाही, मी करत असेल माझ्यासाठी शॉपिंग तरी माझ्यापेक्षा एक्साइटेड ही असते की अरे हे घे ना, तुला हे घे यू ना शुड बी वगैरे. थँकफुल कारण मग त्याला काहीच वेळ जात नाही मी सगळं करते. आणि शिवानीने केलेलं कोणतं काम तुला जास्त आवडलंय? म्हणजे ॲक्टिंग वाईज रमाबाई आंबेडकरांची भूमिका त्यांनी खूप छान केली होती. कारण बाकीचं तिचं त्या बबली मुलगी वगैरे हे मी लहानपणापासून बघत आलेलो आहे तिचं परत बघा लहानपणापासून मी तिचं बाकीचं काम बघत आलो आहे आणि ती काय पद्धतीचे रोल्समध्ये तिचा हातखंड आहे हेही मला माहीत होतं. त्यामुळे त्या तशा एकदम पॉझिटिव्ह बबली गर्ल्स आणि ते तसं मी खूप काम बघितलं होतं. पण त्यामुळे कम्प्लिटली अगेन्स्ट द टाईप जाऊन रमाबाई आंबेडकरांचं जेव्हा त्यांनी काम केलं तेव्हा मी काय आय थिंक द एंटायर इंडस्ट्री सॉर्ट ऑफ सॅट बॅक अँड टूक नोटीस की हां हे खरंच आणि पेललं ते. म्हणजे ते सोपा रोल नाही आहे तो अजिबातच. आणि त्यामागचं मी तिला सगळं वर्कशॉपिंग करताना बघितलं, त्यामागचा रिसर्च करताना बघितला, त्या सगळी पुस्तकं वाचणं, हे करणं ते करणं. आणि तेवढंच मला कौतुकाचं हेही वाटतं की तो रोल संपल्यावर डिग्निटीने त्यातनं तिला बाहेरही पडता आलं की असं खूप आवड असं. म्हणजे असा इतका महत्त्वाचा रोल केल्यानंतर कुठेतरी तो स्टॅम्प आपल्यावर राहू शकतो आणि त्यानंतर वेगळं काम करायला गेलं तर लोक आपल्याला ॲक्सेप्ट करतील का किंवा ती इमेज आपण मागे सोडू शकू का आणि ती इमेज जर मागे सोडली तर ते लोकांना चालेल का. ह्या कुठल्याही ॲक्टरला खूप जरा टेन्शनच देणाऱ्या गोष्टी असतात. पण ते तिने इतक्या पटकन आणि इतक्या सिमलेसली करून दाखवलं की तो रोल होता त्याचा रिस्पेक्ट आहेच आहे, त्याला मान आहेच आहे. पण आता ही पुढची माझी कामंसुद्धा तेवढ्याच फोकसने आणि तेवढ्याच रिसर्चनी करणं आय थिंक वॉज अ बिग स्टेप. ते ट्रान्झिशन महत्त्वाचं असतं. विराजस बद्दल म्हणजे तो लिहितो, सहदिग्दर्शन, आता दिग्दर्शन करतोय, नाटक कंपनी असेल, नाटकं असतील, त्यापैकी तुला आवडलेलं कोणतं काम आहे त्याचं?
दोन गोष्टी सांगेन मी कारण जसं मी म्हणलं तसं आम्ही नाटक खूप आधीपासनं करतो. मी त्याची अनेक लिहिलेली नाटकंही बघितलेली आहेत. पण मला सगळ्यात जास्त आवडणारं नाटक हे मिकी आहे. मला इतकं आवडलं होतं कारण त्या त्या नाटकाबद्दल सांगायचं म्हणजे ते ह्या काळातलं नाही आहे, म्हणजे ते एका वेगळ्या दशकात घडणारं 84मध्ये घडणारं ते नाटक आहे. आणि ह्युमर, त्या दशकातला ह्युमर समजून घेऊन ज्या गोष्टी आपण बघितलेल्याही नाही आहेत त्या गोष्टी त्यांनी कशा केल्या, त्या गोष्टी कशा त्यांनी लिखाणात उतरवल्या, त्याचं मला नेहमी खूप कौतुक वाटतं. आणि जे काही कुठलेही कॅरेक्टर्स तो जे लिहितो ते आम्ही नेहमी बोलतो की ब्लॅक आणि व्हाईट अशा शेड्स नसतात, त्यांना एक खूप पैलू असतात आणि खूप रिअल वाटतात मला त्याचे सगळेच कॅरेक्टर्स. म्हणजे आता व्हिक्टोरिया पण तो फिल्म लिहितोय, हॉरर फिल्म आहे, पण प्रत्येक कॅरेक्टर इतकं कॉम्प्लेक्स आहे की मला ते खूप फॅसिनेटिंग वाटतं त्याचं लिहिणं खरं तर. आणि कामाच्या बाबतीत माझा हौशल्यामधलं मला त्याचं काम आवडलं. मला असं वाटतं की सिरियलमध्ये ना आपल्याला एकाच पद्धतीची कामं, कमर्शियल कामं बघण्याची सवय झाली आहे सगळ्यांना, पण त्या चौकटीत जाऊन स्वतःची ओळख निर्माण करणं की नाही मला हा ह्युमर आवडतं किंवा ही माझी स्टाईल आहे, हा माझा स्पार्क आहे, हे त्याला दाखवणं त्याला जमत होतं. आणि बऱ्याचदा सिरियलमध्ये असं होतं की खूप रोज रोज वेगवेगळे सीन्स येत असतात आणि खूप म्हणजे एक लाँग प्रोसेस असते ती. सो प्रत्येक वेळी कसा सीन येईल काय येईल माहीत नाही, आपल्याकडे खूप कमी वेळ असतो आणि ज्या गोष्टी कधी कधी नसतात स्क्रिप्टमध्ये त्यासुद्धा आपल्याला स्वतः आणाव्या लागतात. आणि त्या बाबतीत त्यांनी खूप खूप कष्टाने तो रोज काम करायचा. सो सिरियलच्या बाबतीत मला विशेष वाटतं कारण रोज कष्ट घेणं अवघड असतं, त्यामुळे मला तो रोल त्याचा खरंच आवडला होता. दोघांचं एकमेकांनी कौतुक केलेलं आहे. थँक मी लेटर, नंतर मला थँक्यू म्हणा तुम्ही. बरं, शेवटचा असा आहे प्रश्न की कोण स्टाईल आणि फॅशनच्या बाबतीत पर्टिक्युलर आहे? कम्प्लिटली म्हणजे हां. येस. आणि मेनली माझं आत्तापर्यंतचं बरंचसं काम कॅमेराच्या मागेच असल्यामुळे कधीही आपल्याकडे माणसं बघत असतील अशी मला भीती कधी नसायची. ती आता हिच्यामुळे वाटते, कारण चल जरा खाली सामान आणायला जायचं आहे असं म्हणल्यावर सुद्धा ती तेवढा वेळ घेऊन 15 मिनिटं म्हणजे अगदी काही गोष्टी टी शर्ट आणि गरजेच्या ट्रॅक पॅन्ट पण ट्रॅक पॅन्ट माझ्या मोजेला मॅच झालं पाहिजे, मोजे ह्याला झालं पाहिजे, मग त्याचं हे लायलर वगैरे ते सगळं करून आणि मी जनरल त्याच असलेल्या कपड्यांमध्ये स्लिपर्स पाच अडकून रेडिओ सोडून मलाही वाटतं की नाही पण मला ह्याचा हेवा वाटतो, मला हे जमवायचंय, मला इतका विचार करायला लागतो, मला आय हे थिंक जमलं दोघांच्या पाहिजे. मधलं काहीतरी आपल्याला जमलं ना तर बेस्ट होईल. Yeah. बरं, हा गेम झाला. आता एक वेगळा आणखी एक गेम असा आहे की चिट्स आहेत तुमच्यासमोर, बाजूला अशी छान गुलाबं आहेत, ते म्हणजे तुला प्रपोज वगैरे आम्ही करायला लावणार आहे त्याच्याच. पण चिट्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला चिट्स उचलायचे. तुम्हाला दमशराचा हा खेळ माहीत असेल तर त्या पद्धतीने खेळायचं आहे. चिट्समध्ये जे लिहिलेलं असेल ते रॅक करून दाखवायचं आहे आणि ओळखायचं आहे. सो पहिली चिट कोण उचलणार आहे? चल. नो चिटिंग. आता मग कशाला, आता ऍक्टिंगच करायची ना नाही, आता. मला वाटलं ते बघून काही तुझी रिॲक्शन. नाही, कळलं ना मला. हा, ठीक आहे. नाही रेडी रेडी रेडी. 2 अक्षरी, 2 शब्द. मी शूट TV माझ्या सिरियल बनमस्का. बनमस्का. नाव इट्स युअर टर्न. ओके. हे ना लाईटमुळे रिफ्लेक्ट होऊन दिसेल, सो आपण असं करूया. हा, ओके. हा, 4 शब्दी. अरे देवा, एक एक शब्द सांगणार आहेस का मला? हा, म्हणजे सगळीच ऍक्टिंग करायला लागलीस. हा, पहिला शब्द आहे का हा? हा. मी एक पहिला शब्द, प्रश्न. तुम, तू. प्रश्न तू का? प्रश्न तू विचारशील का? तू पुढचा शब्द सांगायला लाग. हा हा, काही नको आपल्याला, काहीच नको, सगळं सांग. भूत. भूत तुला सांगतो आहेस का?
प्रश्न विष्ण कुठेतरी आपलं मी एवढं सोपं मी सांगितलं सांग ना. करते. अरे पण टीव्ही सिरियल म्हटल्यावर मी तसा विचार करेन ना, सांगच हे काय गालावरची खडी असू शकतो ह्याचा अर्थ. नेक्स्ट. एवढा सोपं आहे. ओके, असं म्हणून मला आलं नाही तर त्यामुळे कशाला. एक शब्द. ओके, तू. मिकी. ओ, माझं माझं कॅरेक्टर त्यामध्ये 67 वर्षाचं असतं, त्यामुळे ते तसं मला काय हे नसतं. केल्यावर कानटोपी कानटोपी specifically असते. त्याची. हे ऑडिशन म्हणून पण म्हणून मग चांगलं आहे अशी ना. म्हणली म्हणजे तेव्हा लगेच तिचे डोळे चमकले की हा एक लिहिलं होतं आपण त्या चिठ्ठी. अं, हे अवघड आहे यार. ठीक. एकच शब्द. मराठी, इंग्लिश, इंग्लिश एक शब्द. हम्म, काय आहे हे मला सांग, म्हणजे मला असो. नाटकच आहे, इंग्लिश नाटक आहे. अनाथेमा नाही, दुसऱ्यांचं नाटक आहे. आपलं दोघांचं नाटक आहे. माझं नाटक आहे, मी केलेलं नाटक आहे. अरे एक मिनिट, माझ्या बोलायचं शिवानी तो आपल्या बोलायचं. दोघांचं नाटक नाही आहे ना हे एक वेगळं नाटक आहे. हे नाटक कोणाचं आहे असं नका. इंग्लिश नाव एक शब्द. आणि नाटक आहे. सिनेमा. मी प्रॉप्स यूज करू शकते का? तुला ती मुभा देते. कुठे गेली ग? येतीच असं केवळ बाटली. काय काय सवय लावते त्याला तुला? कळेल असे. त्याला कळेल असे. बॉटल. लेवल. बॉटलवरचं नाव बिस्लेरी. वॉटर. बॉटल. बॉटलवरचं नाव कुठले कुठले म्हणजे बिस्लेरी सारखेच. थिएट्रॉन. येस, सक्सेस. मी पाणी पिते. आमच्या नाटकाच्या संस्थेचं नाव होतं आणि आमच्या नाटका हे कसं डोकं चालतं बघा. आमच्या नाटकाच्या संस्थेचा दर वर्षाच्या एंडला एक फेस्टिवल होतो ज्याच्यात आम्ही आमची आणि बाकीची नाटकं दाखवतो. त्याच्या या वर्षीच्या फेस्टिवलला सगळ्या व्हॉलंटियर्सला आम्ही थिएट्रॉन दिलेल्या बाटल्या दिल्या पाण्याच्या. इज द थॉट प्रोसेस ह्याच्या मागची. पण मला माहित होतं हे त्याला कळणार आहे की बॉटलचं. शेवटची चीट आहे. मी आहे ना. हे दाखवायच्या खूप विनोदी पद्धती आहेत पण ठीक आहे. ओके, सोपी पद्धत करू का अवघड पद्धत करू तू सांग. अवघड कर. शेवटचं अवघड करू. कोणाच्या बाजूने? ठीक आहे, थोडंसं करू नका. नाही, सोपी पद्धत मध्ये 2 सेकंदात कळलं असं तुला. ओके, अवघड पद्धत. सोपं असेल तर लगेच ओके. तू ओळखशील म्हणून म्हणतो. बापरे बापरे. उभं राहायचं का आम्ही पण? नाही, तुम्हीच. ओके ओके, थांब. टीव्ही सिरियल. तुझी. तुझी. माझं होशील ना. पण अर्थात इथे फ्लावर्स ठेवलेत, गुलाब आहे आणि विराजस तू तसं रिंगने वगैरे प्रपोज केलंयस तर हे मी तुला प्रॉप्स देते. प्रपोज करायचं आहे किंवा दोघेही यूज करू शकता. ओके, शलाय. हा म्हणजे मी प्रपोज केला आता तू कर. तो बघतच होता तसा माझ्याकडे, त्यामुळे मी. माझं झालं यार, मी खूप प्लॅनिंग केलं. पॉज घेतला मध्ये. ओके, सो मी काय प्रपोज हा फुल घे आणि मग प्रपोज कर, मग मी विचार करेन. विचार करशील. बर, तुझ्याच घरी होता पण माहिती आहे ना, त्यामुळे हा, त्यामुळे मला कुठंच नाही ना जावं लागणार. ठीक आहे. ओके ओके, सो मी आत्तापर्यंत बघितलेलं सगळ्यात सोपं आणि खूप सिम्पल असं प्रपोज करणार आहे की जे पटकन होईल. काटे बघून देतेस ना. हो, मग आहेत हे बघून देते मी. ओके, विराजस कुलकर्णी. म्हणजे अंडर अरेस्ट वगैरे हसू करणारी असं नकोस, वाटतंय हसू मला. नकोस हा. प्लीज, हसू नकोस. हसू नये. हां, सो नीट बस आणि तर आपण नीट बसूयात.
ओके नीट कसं म्हणजे आता सोफ्यावर अजून कसं ओके सो विराजस कुलकर्णी शिवानी रांगोळे सांग तू माझा होशील ना. झी मराठी स्टार प्रवाह. सो आय थिंक दॅट्स अ येस. Yes. यू हॅव टू से येस. आणि असं विचारल्यावर टीआरपी ही खूप असणार याची मला गॅरंटी आहे. खूप खूप शुभेच्छा या तुमच्या नात्यासाठी आणि लवकरच आम्हाला लग्न कधी करताय वगैरे ते पण सांगा. व्हॅलेंटाईन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि आमच्याशी बोललात तुम्ही वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.